घरामध्ये पाहुणे आले असतील आणि काहीतरी त्यांच्यासाठी चटपटीत खाण्यासाठी करायचं असेल तर तुम्ही ही डिश नक्की ट्राय करू शकता. चला तर मग पाहूयात रेसिपी. त्यासाठी इथे मी रात्रभर छोले जे आहे ते भिजत घातले होते. आता आपण याला शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये मी भिजवलेले छोले काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ. आता खडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये तमालपत्र, मोठी विलायची, लवंग आणि दालचिनीचा तुकडा यामध्ये घातलेला आहे. हे सगळं मिक्स करून आता आपण याला कुकरच्या भांड्याला झाकण लावून साधारण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर मी इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि याला आता 5 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. त्यानंतर आता आपण करणार आहोत मसाला. त्यासाठी इथे घेतलेला आहे 2 कांदे घेतलेले आहेत मोठे, टमाटर घेतलेले आहेत 2, लसूण पाकळ्या, आलं आणि हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण जे आहे कांदा, आलं, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या याचं वाटण करून घेणार आहोत. तर इथं वाटण जे आहे ते आपलं आता तयार झालेलं आहे. तर आता आपण नान करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी जे आहे ते दही घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जे आहे ते घातलेलं आहे मीठ, बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाचा सुद्धा तुम्ही ते वापर करू शकता. अर्धा चमचा जो आहे तो बेकिंग पावडर मी यामध्ये घातलेले आहे. त्यानंतर थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे. तेल घातलं आणि छानपैकी हाताने असे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे आणि गरम पाण्याचा इथं वापर करून छानपैकी डो असा तयार करून घ्यायचा आहे. तर इथं जो आहे आपला नान करण्यासाठी डो मी ते तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर यावरती हाताने असे थोडंसं तेल लावलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी मी याला आता झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपला जे छोले जे आहेत ते सुद्धा शिजले गेलेले आहेत. तर इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये घातलेलं आहे तेल. तेल जे आहे ते छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे जिरे, हिंग घातलेला आहे थोडंसं आणि वाटण करून जो मसाला घेतला होता तो यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छानपैकी परतवून घेतलेला आहे. इथे छोलेसुद्धा छानपैकी शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. अगदी परफेक्ट असे छोले जे आहेत ते शिजले गेलेले आहेत आणि त्यामध्ये जे आपण खडे मसाले घातले होते ते सुद्धा मी आता काढून घेणार आहे. खडे मसाले काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे आपण जे टमाटर ठेवलं होतं वाटण्यासाठी ते मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर जे आहे ते शिजलेले छोले यामध्ये मी घातलेले आहेत आणि टमाटर आणि छोले याचे वाटण करून घेतलेलं आहे. तर छानपैकी इथं पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे. तर ही तयार झालेली पेस्ट जी आहे ती आपण कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि छानपैकी मसाला जो आहे आता आपला छोल्यांसाठी जो तयार झालेला आहे तो परतवून घेतलेला आहे. 1 मिनिटभर मसाला असा परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण सुके मसाले घालणार आहोत. तर इथे मी घातलेला आहे धना पावडर, गरम मसाला, जिरे पावडर घातलेले आहे, छोले मसाला घातलेला आहे आणि चमचाभर जे आहे ते लाल तिखट घातलेलं आहे. छानपैकी आपला मसाला जो आहे छोल्यांसाठी तो तयार झालेला आहे आणि शिजलेले जे छोले होते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. छानपैकी उकळी आणून द्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. आणखीन 5 ते 7 मिनिटं अशी छानपैकी आपण याला आता उकळी काढून घेणार आहोत. तर इथे आपला छोले मसाला छानपैकी तयार झालेला आहे. आता आपण याला तडका देणार आहोत. गॅसवरती मी इथे तडका पण ठेवलेला आहे. त्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा तूप, कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि लाल तिखट घालून अर्धा मिनटं याला असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर उकळी आलेल्या छोल्यांमध्ये आपण हे आता घालून घेणार आहोत तडका. छानपैकी छोले तडका मसाला आपला इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे याला. अशी उकळी नंतर मी याला 5 मिनिटं उकळी काढून घेतली तर इथे छोले मसाला आहे तो आपला छानपैकी तयार झालेला आहे आणि पीठसुद्धा जे आहे नान करण्यासाठी ते छानपैकी आपलं आता भिजलं गेलेलं आहे. तर याचे आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आणि छानपैकी आपल्याला हव्या त्या आकाराचे ते गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जे आहे ते मी ते छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि याला आता आपण लाटून घेणार आहोत.
नान ज्या आकारामध्ये असतो त्या प्रकारामध्ये इथे लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जे आहे ते मी इथे लाटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे थोडीशी जी आहे ती कसुरी मेथी आणि कट करून घेतलेली कोथिंबीर यावरती मी लावलेली आहे आणि पुन्हा एकदा लाटण्याने असं प्रेस करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडनी अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथे कलोंजीचा सुद्धा वापर करू शकता. मी इथे कसुरी मेथी आणि कोथिंबीर याचा वापर केलेला आहे किंवा पांढरी तीळ असतील तर त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. अशा प्रकारे मी जे आहे नान तयार करून घेतलेला आहे. तर याला आता आपण भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी ना इथे मी फ्राय पॅनचा वापर केलेला आहे. फ्राय पॅन छानपैकी गरम करून घेतलेला आहे आणि तयार झालेल्या नानवरती थोडंसं असं एका साईडनी पाणी लावून घेतलेलं आहे आणि गरम झालेल्या पॅनवरती पॅन जो आहे तो उलटा असा ठेवलेला आहे आणि त्यावरती मी असा नान जो आहे तो भाजून घेतलेला आहे. एका साईडून भाजून झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी मी अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे गॅसवरती. छान प्रकारे नानसुद्धा भाजला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे जे आहे तो नान मी भाजून घेतला आणि तुम्ही पाहू शकता की ते छान असा भाजला गेलेला आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर तुम्ही इथं तेलसुद्धा याला वापर करू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता भाजून झाल्यानंतर. तर मी असाच भाजून घेतलेला आहे आणि राहिलेले नानसुद्धा करून घेतलेला आहे. तर इथे नान आणि छोले मसाला जो आहे तो आपला तयार झालेला आहे. तर गरमागरम नान आणि छोले मी असं सर्व्ह केलेलं आहे. त्यासोबत कांदा आणि लिंबूसुद्धा आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.